मी काय म्हणते, उगाच डोक्यात राग घालून घेण्यात काय अर्थ आहे? आपल्या पोराच्या आयुष्याचा प्रश्न आहे. म्हणजे पिंट्याच्या, हो मला वाटतं पिंट्या ऐकेल आपलं. तो आपल्या शब्दाबाहेर नाही. कशाबद्दल? लग्नाबद्दल. कुणाचं लग्न? कुणाच्या काय? पिंट्याच्या लग्नाबद्दल बोलतेय मी. त्याला मला वाटतं आपण नको पडूया यात. आपण नको पडूया म्हणजे मग कोण पडणार आहे? त्याचं अख्खं आयुष्य पडलेलं आहे. आपण नको का विचार करायला? मला वाटतं सविता सुखी ठेवेल पिंट्याला. आणि तिच्या सुखाचं काय? तिच्या सुखाचं काय? ती सुखी होणार आहे का याच्याशी लग्न करून? मुळात त्या बिचाऱ्या पोरीला द्यायला आपल्याकडे ना पैसा अडका ना जमीन जुमला. आपली सगळी भिस्त होती तो आपला मुलगा चांगला आहे, तिच्यावर प्रेम करेल, तिला सुखात ठेवेल यावर. आता आपल्यालाच भरवसा राहिलेला नाहीये तर कशाच्या जोरावर आपण त्या परक्याच्या मुलीला आपल्या घरात आणायची? पिंट्या आपल्या ताब्यात नाहीये, पण हे लग्न होऊ न देणं आपल्या हातात आहे. आणि मी त्या मुलीचं वाटोळं होऊ देणार नाही. काही वाटोळं विटोळं होत नाही. मुली करतात ऍडजस्ट सगळं लग्नानंतर. कशाशी? परिस्थितीशी. परिस्थितीशी? म्हणजे ज्या माणसाच्या भरवशावर आपण या घराचा उंबरठा ओलांडला तो माणूस आपला नाहीये, आपला नव्हताच कधी, या वस्तुस्थितीशी? आई वडिलांना सगळं ठाऊक असूनही त्यांनी या मुलाची धोंड आपल्या गळ्यात बांधली, या फसवणुकीशी? अगं कशा कशाशी ऍडजस्ट करायचं ती नाही कला? आणि का असं काय सोनं लागून गेलंय आपल्या पोराला? ज्या चांगुलपणाकडे बघून दत्ता आपली मुलगी या गरीब घरामध्ये द्यायला तयार झाला तो चांगुलपणा बाजूला ठेवायचा आणि त्यांची अशी फसवणूक करायची? नाही हो, तसं नाही हो. कला, माझ्याच्याने हे होणार नाही. परक्याची असली तरी ती कुणाची तरी मुलगीच आहे. मी नाही तिचं वाटोळं होऊ देणार. मी दत्ताला स्पष्ट सांगणार आहे जे काही सगळं खरं आहे ते. अहो अशाने कसं जुळेल लग्न त्याचं? अगं कधी जुळलंय? तो होताच कधी या सगळ्यामध्ये? मूर्ख ठरलोय आपण कला. आता झाला तेवढा तमाशा पुरे झाला. अहो पण चर्चा पुरे, तू तुझ्या कामाला जा. मग ह्याने काय होणार? हवं तर मी जातो, पण हा विषय आता पुन्हा नको. जानूला काय सांगणार? जे खरं आहे ते. म्हणजे सविताला सून म्हणून नको म्हणताय? मग त्या काय उडान टप्पू सुनीताला सून म्हणून आणायचा विचार आहे की काय? तुम्हाला सांगून ठेवते आम्ही, त्या मुलीला मी माझ्या घराची पायरी देखील चढू देणार नाही, माझ्या जीवात जीव असेपर्यंत. सुनीता, अगं तू बाहेर का थांबलीयस? आत ये ना. अगं आम्ही मगाचपासून सांगतोय तिला आत ये म्हणून, ऐकतच नाहीये ती. ये ना बाळा, ये आत ये. अगं ये, आता तुझी ताई आली आहे ना, ये की. आइए जी, ही सुनीता. तुझ्या बँकेत असते का? नाही नाही, ही
रोहनच्या ऑफिसमध्ये आहे कामाला. मग तुझ्याकडे कशी काय? बेबी नाही सॉरी, म्हणजे मी सहज विचारलं. आमची ओळख आहे ना म्हणून. सुनीता काय ग? काय झालंय? नर्मदा पाणी दे तिला. नाही नको, मला फक्त ताईशी थोडं बोलायचं होतं. जानवी तिला घेऊन तुझ्या खोलीत जा, नीट बोलता येईल तुम्हाला. हो आई यायची. ये मी आलेच. आई आपण मध्ये पडायचं नाहीये यात बेबी. नाही पडणार. छान वाटते ना मुलगी? बहिणी तुला कुठलीही मुलगी छान वाटते? हा भिंत्यासाठी म्हणते मी. नर्मदा अरे आहे तरी काय तुझ्या मनात? सांग तरी. तुला काय त्या सटवीशी लग्न बिग्न करायचंय की काय? हे बघ मी तुला आधीच सांगते, तुझे बाबा काही तुझं सविताशी लग्न लावून देणार नाहीयेत आणि मी तुझं ह्या टवळीशी अजिबात लग्न होऊ देणार नाही, कळलं? मला ती मुलगी अजिबात आवडलेली नाहीये. अरे काय ते कपडे, पुरुषासारखे कपडे घातलेले, काय ते वागणं, काय ते बोलणं, काय तिची भाषा, ती उठण्या बसण्याची पण रीत नव्हती तिला. हे बघ या मुलीशी लग्न करण्याचं तू जर मनात जरी आणलंस ना तर मी अन्नपणाचा त्याग करून घर सोडून निघून जाईल, आधीच सांगून ठेवते तुला. ताई ताई खरंच सॉरी, माझं समजा चुकलं. मला तेव्हा काहीच सुचलं नाही हो. मी रोहण्याला एवढा अपसेट नाही बघू शकत. अगं पण म्हणून तू घरी गेलीस का? मला फोन तरी करायचाच ना. अहो पण त्याने शपथ घातली होती मला की तुम्हाला फोन करायचा नाही म्हणून. आणि प्रॉब्लेम असेल तर अजिबातच करायचं नाही. पण म्हणून डायरेक्ट घरी गेलीस का तू? चुकलं माझं, सॉरी. मला खरंच काही सुचलं नाही हो तेव्हा. नेहमी भिरभिरलेला असायचा रोहण्या. रोहण्यापासून लांब राहून झालं, त्याला समजावून झालं, त्याच्याशी बोलून बी झालं, तरी काय बी फरक नाही. सगळं जशाच तसं नुसता हरवलेला असतो. माझे पप्पा बी बोलले होते की पोरगा जर गरीब असेल तर त्याच्या मम्मी पप्पांना तूच जाऊन भेट म्हणून. बापरे गॉड. जानवी प्लीज काम डाऊन, शांत. जानवी ताई एवढं चुकलं का हो माझं? मी चुकले हे मला रोहण्याच्या घरीच समजलं, पण एवढे चुकले हे आताच कळतंय. नाही कळत मला काही. मला कुणी मोठी बहीण किंवा भाऊ नाहीये ना सांगायला. मी आपली एकटीच. माझ्या मम्मी पप्पांचा लई विश्वास माझ्यावर. म्हणजे लहानपणापासून मी जे केलं ना त्यांना ते समजा बरोबर वाटतं. पण यावेळेस चुकले मी. जानवी रिलॅक्स. She needs your help. I know.
सॉरी. नाही नाही नाही, अहो तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? चूक तर समधी माझीच आहे. रोहण्याच्या लाईफची वाटच लावली मी समधी. आता तो कधी माझा थोबाड बी बघणार नाही असं वाटतंय मला. आज फोन बी नाही उचलला त्याने, ऑफिसला बी नाही आला. त्याच्या मनात काय सुरू आहे कशाचा काय बी पत्ता नाही. मला खरंच काही सुचत नव्हतं म्हणून मी तुमचा पत्ता शोधत इथे आले. जान्हवीताई मला माफ करा. अगं तसं काही नाहीये, तू शांत हो बघू आधी. जान्हवीताई तुम्ही आधी शांत व्हा. तुम्ही दोघी शांत व्हा आता. हे कधी ना कधीतरी घरी कळणारच होतं की नाही, हे फक्त जरा लवकर कळलं इतकंच. सुनीता तुला पाणी हवंय? चहा देऊ का थोडा? तू बस, मी पाणी देते आधी. बर राहू दे, ते सोड सगळं. मला सांग, बाबा काय म्हणाले? ते नीट बोलले माझ्याशी, पण त्या रोहण्याची मम्मी जाम डेंजर आहे हो. म्हणजे सॉरी, तुमची मम्मी. त्यांना ना जाऊ दे, जाम चिडल्या माझ्यावर. मला घराबाहेर बी काढलं. पिंट्या काय म्हणाला? त्याचं काय म्हणणं होतं या सगळ्यावर? त्याने कबुली दिली ना समधी. काय झालं म्हणजे त्याने कबुली द्यायला नको होतं का? नाही, तसं नाही. दत्ता, काय झालं साहेब? काही अडचण आहे का? हो म्हणजे अडचणच म्हणावी लागेल. कसली? सगळ्यात पहिल्यांदा मी हात जोडून तुझी माफी मागतो बाबा. नाही साहेब, तो तुम्ही लाजवू नका मला. अरे अरे लाज आम्हाला वाटायला हवी बाबा. बघ, तुझी मुलगी सोन्यासारखी आहे. अगदी काहीही वैगुण्य नाहीये तिच्यात. आम्हाला दोघांनाही तुझी मुलगी खूप पसंत आहे. पण ज्याच्यासाठी हा सगळा अट्टाहास चालला होता ना, त्याचंच काही खरं नाहीये. म्हणजे बाप म्हणून मला त्याचा काही भरवसा देता येत नाहीये. आणि ज्याच्याविषयी मलाच खात्री नाही त्याच्याशी तुझ्या साध्या सरळ मुलीचं लग्न कसं लावून देऊ मी? मला काही कळलं नाही साहेब. म्हणजे मला फार उघड करून सांगता येत नाहीये.
आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी परिस्थिती आहे सगळी. एवढंच सांगतो की तुझी मुलगी गुणी आहे बाबा, आणि माझा मुलगा नालायक निघालाय. आपला योगच जुळत नाहीये. तू सवितासाठी दुसरं एखादं स्थळ बघ, चांगलं स्थळ मिळेल तिला नक्की. अहो मी काय म्हणते, पण नाही म्हटलं घोटभर चहा तरी घ्या ना. नको, चहा नको, निघतो मी आता. दत्ता, राग नको माणूस रे बाबा. राग कसला म्हणायचो सांग? ब्रह्मदेवानेच वरती गाठी मारलेल्या असतात, आपण फक्त निमित्त असतो. निघतो. हो हो येतो म्हणा ना. आता परत इथे येण्याचा योग कशाला येणार आहे म्हणा. नाही, निघतो घरी. सविता आणि मिसेस वाट बघत असते. आजच गावी जाईन म्हणतो. निघतो. वेडी आहे का ही मुलगी? जान्हवी, अरे एवढं सगळं जुळून आलं होतं, सगळ्यावर बोळा फिरवला तिने. तू जरा शांत होणार आहेस का? बाबांना काय सांगणार आहोत? आणि बिचारा पिंट्या, त्याची काय अवस्था झाली असेल रे. मूर्खपणा केलाय मुलीने सगळा. तिला काय माहित हे एवढं सगळं होईल? अरे मग पेशन्स ठेवायचा ना थोडा. तिला तुम्ही तसं सांगितलं होतं तसं करू नकोस म्हणून? आम्हाला कुठे माहिती होतं ही असं काहीतरी जाऊन करणार आहे. मी तेच म्हणतोय, स्ट्रॅटेजी ठरवताना ना तुम्ही सगळ्या शक्यतांचा विचारच नाही केला. तू मला का बोलतोय सत्ताश्री? नाही, मी तुला नाही बोलत आहे. नाही, काहीही झालं ना की तुला मीच चुकते असं वाटायला लागतं. माझं असं म्हणणंच नाहीये. आता तर म्हणालास ना तू. माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की या सगळ्यात सुनीताचा, फक्त सुनीताचा दोष नाहीये. दोष नाही असं कसं म्हणतोस तू? ती का घरी आली होती मग? अगं पण घरी गेल्यानंतर हे एवढं सगळं तिच्या समोर वाढून ठेवलं असेल याची कल्पना होती का तिला? हे सगळं आता मला वाटतं ना ते बोलतोयस तू. कल्पना नव्हती तर कशाला जायचं मग तिने? तिला माहित नव्हतं म्हणून तर ती गेली. श्री, काय बोलतोयस तू? मग जर माहित नव्हतं तर मग जायचं नाही ना. जान्हवी, तिला विश्वासात घेऊन तुम्ही सांगायला हवं. मला नाही गरज वाटली त्याची. अरे बर, आता हे झालंय, आता काय? मला ना तुझा मुद्दाच कळत नाहीये. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की तुम्ही जर तिला विश्वासात घेऊन सांगितलं असतं ना तर कदाचित ती गेली नसती. हो, पण मुळात ती असं काहीतरी करेल ह्याची कल्पनाच नव्हती ना मला. जान्हवी, प्रेमात पडलेला माणूस कुठलंही धाडस करायला तयार होतो आणि त्यातूनच ही अशी वेडीवाकडी पावलं उचलली जातात. गेला आता मोठा पराक्रम गाजवलात ना. झालं का? झालं तुझं समाधान झालं? हा, स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलासच ना. तुझ्यासाठी काही करावं ना अशी लायकीच नाहीये तुझी. अरे एवढी मरमर केली मी तुझ्यासाठी, केवढे कष्ट उपसलेत, पण त्या सगळ्यावर पाणी फेरलंयस तू. आता बसा हरी हरी करत. दैव देतं आणि कर्म नेतं म्हणतात ना, त्यातली गत झाली तुझी. तुझ्या मूर्खपणामुळे तू काय गमावून बसलायस ना हे आता नाही कळणार तुला. आणखीन काही वर्षानंतर कळेल तुला. आईचे शब्द आठवतील पण तेव्हा काही उपयोग नसेल, कळलं? आयुष्य याच खुराड्यात जाईल ना तेव्हा कळेल तुला. पण तेव्हा कळून काही उपयोग नाही की आपण काय गमावलंय ते. तुला या डबक्यातूनच बाहेर पडायचं नाही. अरे ताईकडे बघ, बघ कशी महालात जाऊन राणीसारखं राज्य करते. निदान ताईचा तेवढा तरी गुण घ्यायचाच ना. कसा मोठा मासा गळाला लावलाय तिने, आणि तू आई एवढा सोन्याचा घास भरवते तुला, पण तुला लागले भिकेचे डोहाळे. बस आता आयुष्यभर रडत बस. तू आधी का नाही सांगितलंस मला हे? अगं मला वाटलं तू हा विचार केला असशील. असं होतं ना. बघ, आपण गृहीत धरतो काही वेळा,
आता मी तुला जर विचारलं की तू मला आधी का नाही सांगितलंस, तर तुझं म्हणणं आहे की मला वाटलं तू विचार केला असशील, कारण हे अपेक्षित होतं. तसंच झालं माझं सुनीताच्या बाबतीत. अरे कुणी असं बॉयफ्रेंडच्या घरी निघून जात नाही ना बोलायला. मला कसं कळणार? बरं ती एका शब्दाने जरी मला म्हणाली असती ना, तरी मी तिला सांगितलं असतं की बाई थांब, असं काही करू नकोस. पण नाही, ही बघ. जान्हवी, मला तुला एकच गोष्ट समजवायची, ती म्हणजे मी तुझ्यावर कुठलाही आरोप करत नाहीये. तुझा याच्यात दोष आहे असं म्हणत नाहीये मी. तुला या सगळ्याची कल्पना नव्हती, मान्य आहे मला. पण अगं, प्रेमात पडलेली माणसं या अशा चुका करतात. कळलं मला, आणि मी हेच गृहीत धरायला हवं होतं. हे बघ जान्हवी, माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की आता आपण हे सगळं स्वीकारूया. मला माहितीये तुला आता प्रचंड टेन्शन आलंय. घरात काय महाभारत घडलं असेल याची मी कल्पना करू शकतो. पण आता जे झालं ते झालं. ते आता आपण बदलू शकणार आहोत का? नाही ना. त्यामुळे आता पुढे काय करायचं याच्यावर विचार करूया. आता पुढे काय करायचंय? काय म्हणजे काय? आता आई बाबांना कसं समजवायचं, त्यांना कसं पटवायचं, पिंट्याचं लग्न. जान्हवी, सुनीताच्या बाबतीत तुझ्या मनात काही द्विधा नाहीये ना?